बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ग्रामीण कथाकार दत्ता परीट सरांची एक कथा, दुःख. पूर्वेला नुकतंच तांबडं फुटलं होतं. रातभर पिंजराच्या फळीत झोपलेला तो वाराचा श्याम्या खडबडून जागा झाला. अंगावरचं पिंजार झटकतच फळीतनं बाहेर आला. आळोके पिळोके देत अंग जरा सैल केलं. इकडं तिकडं नजर टाकली. दाट धुक्यानं समोरचं काय बी ओळखू येत नव्हतं. काही अंतरावर पेटवलेला धग तेवढा ओळखू येत होता. धगाच्या दिशेनं श्याम्यानं धूम ठोकली. थंडीनं गाराटलेलं अंग जणू त्याला बी शेकून घ्यायचं होतं. धगाच्या भोवती 4-2 बापाई गाडी आणि घरातली पोरं शेकत बसली होती. या शामराव, धग शेकत बसल्या संवादानं श्याम्याकडे बघून आवाज दिला. त्याबरोबर श्याम्या आपल्या झुपकेदार शेपटीचा गोंडा घोळत संवादाला खेटून उभा राहिला. संवादाचा हात पाठीवरून फिरता श्याम्या लईच लाडात आला. शेजारीच बसल्या जाधवाच्या रंगानं मात्र आपली जागा बदलली. का रा रंगा, भ्यालास की काय? संवादानं हसतच विचारलं. त्याबरोबर समधीजण हसायला लागली. भिवू नाही तर काय, त्याच्याबरोबर कुस्ती खेळू? आधीच भ्यालेला रंगा उसना अवसनानं बोलला. ह्याला काय कुत्रं म्हणायचं? जबडा बघा त्याचा. रंगाची बोबडीच वळली. भला मोठा जबडा पसरून जांभई देणाऱ्या श्यामाकडे सगळ्यांचं लक्ष केलं. त्याचे ते भले मोठे सुळे दात, इतभर बाहेर आलेली लांब सडक जीभ बघून थोडा वेळ संभाबीत सराकलाच. कुणाला बी धडकी भरल असंच श्याम्याचं रुपडं झालं होतं. 2 वर्षापूर्वी कर्नाटकातील मेंढरांचा कळप घेऊन आलेल्या रामजी धनगरानं आपली आठवण म्हणून खांद्यावर बसलं कुत्र्याचं पिल्लू संभाजीच्या हातावर ठेवलं होतं आणि म्हणाला, ह्यो आमचा श्याम्या जातवान जनावर हाय, माणसा परास लई इमानदार हाय, याचा चांगला सांभाळ करा. या घटनेला 2-2.5 वर्ष तरी झाले असतील. घरातल्यांनी श्याम्याला जीव लावून सांभाळला. बराच वेळ श्याम्या कुठं दिसला नाही तर सगळी लोक कावरी बावरी व्हायची. त्यात संवादाचा राग समध्यासनी ठाव होता. श्याम्या संवादाचा जीव की प्राण. जिथं संवादा तिथं श्याम्या. गावातली समधी कुत्री श्याम्याला टरकून असायची. एवढंच काय, एखादं लहान पोर रडत असेल तर तिची आई तिला श्याम्याची भीती घालायची. पण एवढा मोठा वाघासारख्या दिसणाऱ्या श्याम्यानं आज पत्तूर कुत्र्याच्या पिल्लाला बी दुखावली नव्हतं. क्वचितच तो गावात दिसायचा, नाहीतर तो कायम शेतातल्या घरातच किंवा भोवतालच्या वावरातच हिंडत्याला दिसायचा. एके दिवशी दुपारच्या वक्ताला संवादा डोंगरात देवंदऱ्यात पुढं बघून गवात कापीत होता. 10-12 पेंड्या झाल्या असतील नसतील इतक्यात सोबत आलेला श्याम्या भुंकण्याचा आवाज आला. श्याम्या, काय झालं? ग बसतोस की नाहीस? असं म्हणून संवादा पुढं बघून गवत कापतच राहिला. श्याम्या गप्प बसला नाहीच, उलट त्याचा भुंकण्याचा आवाज वाढला. काय ह्याला भुकाय झालंय काय कळेना, नुसता वैताग आणलाय. असं म्हणत रागारागानं संवादा उभा राहिला. पाठीमागं भुंकणाऱ्या श्याम्याकडे बघितलं आणि संवादाला दरदरून घामच फुटला. पाय थरथर कापायला लागले. श्याम्याच्या पुढं काही अंतरावर भला मोठा नाग फणा काढून पुढं पुढं सरकत होता. संवादाची चाहूल लागताच नागानं दिशा बदलली आणि गवतात दिसेन असा झाला. खांद्यावरच्या फटकुऱ्यानं घाम पुसला. इकडे तिकडे बघत 10-12 पेंड्यांचा गडबडनं कसा तरी भारा बांधला आणि श्याम्याला पुढं करून संभानं गावचा रस्ता धरला. येळं उपारीस आल्या मालकाला बघून, आज येरवाळीच आलासा आणि एवढ्याच पेंड्या? संभाच्या बायकोनं सुगंधानं आश्चर्यानं विचारलं. संभानं डोईवरचा भारा खाली टाकला आणि न बोलताच घरात शिरला. पाठोपाठ श्याम्या बी घरात शिरला. काहीतरी बिनासलं एवढं खरं, असं म्हणत भरलेल्या शेणाची बुट्टी उचलली, परड्यात गारीवर नेऊन टाकली. गडबडनं हातपाय धुतलं आणि पदराला हात पुसतच ती घरात आली. बाहेरच्या सोप्यात श्याम्या भुईवर मान टाकून आडवा पडला होता.
भित्ताडाला पाठ टेकून बसला संभा खांद्यावरच्या टावेलानं वरचेवर घाम पुसत होता. अरे काय झालं ते तरी सांग. वाकळेला टाका घालीत बसल्या जनाईनं संभाचा गंभीर चेहरा बघून विचारलं. एवढ्यात सुगंधा पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली. नवऱ्याकडे बघून काळजीच्या सुरात तिनं विचारलं, काय झालं? असं घाबरल्यासारखं का दिसतायसा? संभानं पुन्हा एकदा कपाळावरचा घाम पुसला, पाण्याचा तांब्या उचलला आणि घटाघटा रित्ता केला आणि मग देवंदर्यात घडलेला सारा प्रसंग सांगितला. अरे देवा, शंभू महादेव, का र माझ्या लेकराच्या पाठी लागलास? म्हातारी कातर आवाजातच बोलली. मागल्या आईतवारी वैरणीला गेलतो तवा बी नजर पडला होता. आज श्याम्या होता म्हणून मी वाचलो. श्याम्याकडे बघत संभानं सुस्कारा टाकला. सुगंधाच्या डोळ्यात पाणी तराळलं. कौतुकानं तिनं श्याम्याच्या पाठीवरनं हात फिरवला. ह्याच्या अगोदर तुम्ही त्याला दुखवाय बिकवाय नाहीचा ना? सुगंधानं भीत भीतच विचारलं. सांगावं का नको या विचारातच संभा आळीपाळीनं दोघींकडे बघित बसला. शेवटी मनाचा निश्चय करून संभा बोलला. 15 दिवसापूर्वी दुपारच्या वक्ताला डोंगरात वैरणीला गेलतो. तेव्हा समोरच काही अंतरावर एक लांबड्याचं जुळं बघितलं. असं एकमेकाला घट्ट येटूळ घालून कंबर एवढ्या उच्ची पत्र उभं होतं. बराच वेळ झाला तरी ते काय जागचं हल्लं नाही. तू दगड बिगुड मारला नाहीस ना? म्हातारनं काळजीच्या सुरात विचारलं. होय, म्या दगड मारला, संभा गंभीर आवाजात बोलला. अरे माझ्या कर्मा, काय केलंस रे हे भाड्या? असं म्हणून म्हातारनं कपाळावर हात मारून घेतला. अगं आई, माझा बी नाईलाज झाला आता. मला बी रस्त्यापलीकडे जायचं होतं. संभाने आपली बाजू मांडली. संभा, लेकरा चुकलास र तू वायद्या, लई वंगाळ केलास. अशा वक्ताला तू त्यांचा रसभंग करायला नग होतास, त्यामुळं असा जनावर पिसाळता या. असं म्हणून म्हातारनं खाली मान घातली. पुन्हा मान वर करून संभाकडे बघत म्हणाली. तू मारलेल्या दगडानं एकाचा जरी जीव गेला असेल तर दुसरं जनावर डूक धरतं या. म्हातारीचा आवाज कापरा झाला. या ऐकून संभा जरा चरकलाच. सुगंधाचा बी चेहरा पांढरा फटक पडला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. बरं, असू दे, झालेलं झालं आता. तू बी आता लई विचार करू नगस. थोडं दिवस देवंदर्यात जाऊ नकोस. इकडं मेहरतल्या वावरात जाऊन कडबा आणि जा. म्हातारी धीर देत बोलली. बराच वेळ मायलेकरांचं बोलणं ऐकत बसली सुगंधा नवऱ्याकडे बघून म्हणाली. 2 पोरांचं बा झाले सा, एवढे बी तुमच्या टाळक्यात कसं शिरलं नाही? आता तू आणि माझं टाळकं फिरवू नगस, ग बस. अगोदरच वैतागला संभा फनकार्यानंच बोलला. पण सुगंधा काय ग बसली नाही. तुमच्या बायकोची कुणी कळ काढली तर तुम्ही ग बशीला? सुगंधानं वर्मावरच घाव घातला. ह्या खुरप्यानं त्याचं मुंडकं तोडीन, तिथल्या तिथं त्याला गाडीन. पिसाळीला संभा डोळं वटारून बोलला. आत्ता कसं? नुसतं मी असं बोलले तर तुम्हाला एवढा राग आला, तर त्या बिचाऱ्या दुसऱ्या जनावराचं काय झालं असेल? थोडा तरी विचार करावा माणसानं. असं म्हणून सुगंधा जेवणाचं ताट आणायला आत गेली. संभा शांत झाला. परडूक धरलेलं जनावर सूड घेतल्या बिगा राहत नाही म्हण. ह्या काळजीनं संभाला पुन्हा घेरलं. जेवणाचं ताट संभाच्या पुढं ठेवत धीर देत सुगंधा म्हणाली. आता लय काळजी करू नका. आणखी थोडे दिवस देवंदर्यात वैरणीला बी जाऊ नका. पुढं मागं कवा जायचं झालं तर श्याम्याला घेतल्या बिगार जाऊ नकोसा. श्याम्याकडे कौतुकानं बघत कुस्करल्या 2 भाकरीचा दुधाचा वाडगा त्याच्या पुढं सारला. श्याम्या भाकरीवर तुटून पडला. आपल्याबद्दल काहीतरी बोललं जातंय याची श्याम्याला जरा बी कल्पना नव्हती. तो एका वेगळ्या दुनियेत वावरत होता आणि ह्याची कल्पना संभाला किंवा सुगंधाला बी नव्हती. डूक धरून राहिलेल्या जनावरामुळे संभाची झोप पार उडाली होती. रातभर डोळ्याला डोळा लागत नव्हता. 15 दिवस झालं देवंदर्याचं तोंड बी बघितलेलं नव्हतं. इतका धसका संभानं त्या डूक धरून राहिलेल्या जनावराचा घेतला होता. आणि एक दिवस आनंदाची बातमी त्याच्या कानावर आली.
देवंदऱ्यातील त्या भल्या मोठ्या जनावराला साप पकडणाऱ्या फुटाणकरांच्या शिद्दापानं पकडून दाजीपूरच्या घनदाट जंगलात सोडून दिला. ही बातमी ऐकून सुगंधाचा चेहरा खुलला. म्हातारीचा जीव बी भांड्यात पडला. संबा, आज आयतवार हाय. आजच्या आज वाघापूरला जाऊन ज्योतिबाला नारळ देऊन ये. संबानं 4 घास पोटात ढकाललं आणि वाघापूरचा रस्ता धरला. हातात दूध भाकरीचा वाडगा घेऊन सुगंधा श्याम्याला शोधायला बाहेर आली. पर श्याम्या कुठं काय दिसलाच नाही. दिवसभर कुठं जातोय काय कळतच नाही. इकडं तिकडं बघित सुगंधा मनातल्या मनात पुटपुटली. अलीकडं श्याम्याचा वावर जरा भलतीकडंच वाढला होता. शेतातल्या घराच्या भोवती वावरणारा श्याम्या गावाच्या भोवती तर बराच वेळा सुतारवाड्यात वावर वाढला होता. श्याम्याला बघून संबादा बी कुठंतरी जवळपास असणार अशी समजूत बघणाऱ्यांना व्हायची. पण आता श्याम्या एकटाच आहे हे कुणाला बी ठावं नसायचं. त्याला कारण बी तसंच होतं. सुतार गल्लीतल्या बाळक्या सुताराची इराणी कुत्री राणी. कवा कुठं दोघांची भेट झाली असेल कुणास ठावं. पण अलीकडं दोघांचा एकत्र वावर वाढला होता एवढं खरं. घरात श्याम्याबद्दल तक्रारी वाढू लागल्या. बांधून घालून बघितलं तर भुंकून सारा परिसर हादरून सोडायला लागलं. पुढ्यात ठेवल्या वाडग्यातील दूध भाकरी दिवसभर तशीच असतीया. वेळेवर खात पीत बी नाही. काय झालं याला काय कळेना. घरातली समधीच काळजीत पडली. बांधून घातलेला श्याम्या अलीकडे समध्यांच्यावरच गुरगुरायला लागला. रात्री जेवण वक्ताला संबानं श्याम्या पुढं दूध भाकरीचा वाडगा सरकावला. त्याच्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवला. पर काय बी उपयोग झाला नाही. खाली घातलेली मान श्याम्यानं काय वर केली नाही. उद्या जनावराच्या डॉक्टरला बोलावून दावाय पाहिजे असं ठरवून संबा तिथनं बाजूला झाला. सकाळीच बायकोच्या कालव्यानं संब्याला जाग आली. बघतोय तर काय, श्याम्या जाग्यावर नव्हता. साखळी तुटली होती. ताटातली दूध भाकरी तशीच होती. पारोशा तोंडानं संबादा हातात काठी घेऊन बाहेर पडला. कुंभार माळावर 10-12 जत्र्यांचा जत्ता सुताराच्या राणी कुत्रीच्या मागे जात होता. एकमेकांच्या अंगावर धावून जात होता. प्रत्येकजण राणीजवळ जाण्यासाठी धडपडत होतं. पण काही अंतरावरूनच राणी मात्र बिनधास्त होती. कारण तिला अगदी जवळ खेटूनच भारदस्त श्याम्याची सोबत होती. तारुण्यानं मुसमुसलेली राणी श्याम्याच्या सहवासानं बेहद खुश होती. श्याम्या देखील स्वर्ग मिळाल्याच्या आनंदात होता. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. हे बेधुंद आयुष्याच्या आनंदाचे क्षण उपभोगण्यासाठी आसुसलेल्या या दोन्ही प्रेमी युगलांना मात्र माहीत नव्हतं. आया किती का कुत्री ही. वीटभट्टीजवळ चुलवनात लाकडं सारत बसल्या तान्या कुंभार हातात दगड घेऊनच उठला. ते बघून त्याच्या शेजारीच बसलं त्याचं 10 वर्षाचं पोरगं त्याला म्हणालं, बा का दगड मारतो यास. तिंची ती दुसरीकडे निघाल्यात ना. मारू नगस. आमच्या शाळेतल्या बाई म्हणतात कारण नसताना मुक्या प्राण्यांना मारू नये. लई शान आहेस. तुझं शानपण शाळेतच ठेव. ह्याच्या मारी धरून समधी तिकडं कुठं चालल्यात ही. रांडेच्यानं म्हाळाचा महिना संपून दिवाळी बी झाली की. असं म्हणून समध्यांच्या पुढं असणाऱ्या कुत्रीच्या दिशेनं त्यानं ताकदीनं दगड भिरकावला. आपल्याच धुंदीत एक वेगळ्याच आनंदात खाल मान घालून चालणाऱ्या राणीच्या टक्कुरीत तो दगड वरमी बसला. एक जीवघेणी कळ सोसत राणी पटकन जमिनीवर आडवी पडली. भळाळा रक्त व्हायला लागलं. डोळ्यांसमोर अंधारी आली. एकाच टिपिऱ्यात कुत्री पडलेली बघून तान्याला आनंद झाला. भांबावलेली सगळी कुत्री पांगली. काही अंतरावर जाऊन थांबली. तान्या पडलेल्या कुत्रीजवळ आला. खाली वाकून बघितलं. राणी जीभ बाहेर काढून धापा टाकीत होती. 4 पाय झाडत होती. अजून मराय नाही वाटतंय असं म्हणून दुसरा मोठा दगड शोधाय तान्या भट्टीच्या पलीकडच्या बाजूला गेला. पोरगं भिवून भट्टीच्या आडोशाला उभं होतं. कानोसा घेऊन बाजूच्या झुडपातनं श्याम्या बाहेर आला. राणीजवळ गेला. राणीच्या तोंडाजवळ तोंड देऊन हुंगायला लागला. किलकिल्या डोळ्यानं आदाशी नजरेनं तिनं श्याम्याला निहाळलं आणि अतृप्त भावनेने डोळे मिटले ते कायमचेच. श्याम्याच्या डोळ्यात अंगार फुलला. सुडानं पेटलेल्या श्याम्याने पायाच्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं.
भला मोठा दगड घेऊन पुढे येणाऱ्या तान्याच्या अंगावर डूक धरल्या नागासारखा फणा काढून श्याम्यानं झेप घेतली. त्याबरोबर पांगलेली 10-12 कुत्री तान्यावर तुटून पडली. तान्याचं पोरगं बोंबलत कुंभारपांदीतनं गावाकडं पळालं. बोंब ऐकून शेजारच्या वीटभट्टीवरची माणसं पळत आली. त्याबरोबर रक्तबंबाळ झाल्या तान्याला सोडून समधी कुत्री दिसल तिकडं पळत सुटली. कुंभारमाळावर समद गाव गोळा झालं. रक्तबंबाळ झाल्या तान्याला गाडीत घालून तालुक्याच्या दवाखान्यात पळवलं. पर जगल याची काय खात्री नव्हती. लोकांची कुजबूज वाढली होती. बरेच जण तान्यालाच दोष देत होतं. काही जण कुत्र्यांच्या मालकाच्या नावानं बी खडं फोडीत होतं. हे समद माणसांच्या गर्दीत हातात काठी घेऊन उभा राहिल्या संवादा ऐकत होता. मरून पडल्या राणीकडे एकटक बघत होता. इतक्यात काही माणसं हातात काट्या घेऊन कुंभारपांदीतनं श्याम्याचा पाठलाग करताना दिसली. बित्तरलेला घाबरलेला श्याम्या जीव तोडून पळत होता. श्याम्या! संवादानं जोरानं हाक मारली. माणसांची गर्दी पाहून दुसरीकडे पळणारा श्याम्या हाक ऐकून संवादाच्या दिशेनं पळत आला. संवादाला बघून श्याम्याला आनंद झाला. हरकून ध्यान झालेला श्याम्या संवादाच्या जवळ आला आणि रक्ताळलेलं श्यामेचं तोंड बघून संभाच्या हातातील काठी भिंगरीसारखी फिरली आणि विश्वासानं आलेल्या श्याम्याच्या डोईवर पडली. एका घावातच श्याम्या भुईवर आडवा झाला. क्षणभर बाजूला सरला जमाव निपचित पडल्या श्याम्याभोवती गोळा झाला. भलं मोठं आडवं पडलेलं ते धूळ पाहून लोक हळहळायला लागले. अविश्वासानं बघणाऱ्या श्याम्याकडे बघून संभानं हातातली काठी टाकून दिली आणि डोक्याला हात लावून मटकन खालीच बसला. तळमळणाऱ्या श्याम्याकडे बघून संभाच्या डोळ्यातून पाणी वगळायला लागलं. काही अंतरावर मरून पडल्या राणीकडे लक्ष गेलं आणि संभाला बायकोचं वाक्य आठवलं. तुमच्या बायकोची कोणी कळ काढली तर? आणि संभा मनातल्या मनात पुटपुटायला लागला. का म्हणून श्याम्यानं गप्प बसावं? खरंच श्याम्या, तुझी काय बी चूक नाही. इतकी वर्ष सोबत असून बी मलाच तुझी भावना कळली नाही. मुख्या जीवाला बी मन असतं या, त्याला बी भावना असत्यात हे मला कवा उमागलंच नाही. मीच तुझा घात केला र. असं म्हणून संभा ढसा ढसा रडायला लागला. मरताना श्याम्याच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. एका डोळ्यातील अश्रू संवादासाठी होते आणि दुसऱ्या डोळ्यांतील अश्रू कदाचित राणीसाठी होते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.